अरे हा तर गब्बरचा डुप्लिकेट दिसतोय। वा वा, छान चालली तालीम तुमची। हा बरं, प्रसाद घ्या। रंगीत तालीम सुरू करायच्या आधी देवाचे आशीर्वाद हवेतच। आई विद्या नाही आज, नाहीतर हो बाई, ते एक बरंच झालं। चांगलं करा। अरे ते तिकडे काय ठेवलंय असं? गेला हा। वासूने प्रसाद नाही घेतला म्हणजे आपण बाबासारखा देव वगैरे मानत नाही। काही का बाबतीत बाबासारखाच आहे वासू। उजवा हा तुम्ही नेहमीच छान कर बरं का। हा, चांगलं करा रे मुलांना। हो, आम्ही बघून येतो खाली कोण कोण आलेत ते। आलोच आलोच लगेच। अरे अरे लोकच आली नाहीये। एक मिनिट, कोणी आलं नाही तरी चालेल। आपली कमिटमेंट नाटकाशी आहे, त्या विषयाशी आहे। ऑडियन्स मध्ये एक माणूस जरी असला ना तरी आपण हा प्रयोग करायचा। अरे पण सगळेजण असतील तर फरक पडतो ना। अरे नाही पडला पाहिजे फरक। आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचंय ना ते एका माणसापर्यंत जरी पोहोचलं तरी आपलं काम झालं। चला कामाला लागा। टेक युअर पोझिशन्स, प्रयोग सुरू करायचा आहे। चला। उर्मी, ऑल द बेस्ट। गुलाब, आणि मी त्या दिवशी जे सगळं बोललो ते विसरून जा प्लीज। अरे आपण असं घाई गडबडीत का बोलतोय या विषयावर? आपण नंतर बोलू ना, सावकाश। बाबा, तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून कधी समजून घेतलंच नाही। माझ्या सगळ्या आशा आकांक्षा इथेच माझ्या मनात जन्माला आले आणि इथेच मेले। पुरी चूक झाली माझी। एक बाप म्हणून हरलो मी। पण एक पटलंय मला, बदल घडवायचा असेल तर वेळेची वाट बघत बसायची नाही। आता हीच ती वेळ आहे। शिक तू पुढे। शिकायचं वय नसतं। बदल घडवूया आपण सगळे, बदलाची भाषा तुमच्या आमच्या हृदयामध्ये जागवू ही आशा, जागवू ही आशा, जागवू ही आशा। एक मिनिट, मला थोडं बोलायचंय। खरं तर आज पहिल्यांदा मी नाटकात काम केलं। मीच काय, आम्ही सगळ्यांनी अभिनय केला याचा आनंद आहेच, पण काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहोचवलं याचं समाधानही आहे। आणि हे विद्या काकांमुळे। आपल्या आजूबाजूला सतत चुकीच्या गोष्टी घडत असतात, पण काहीच करत नाही आपण। हतबल वाटतं, पण हे हतबल वाटणं चुकीचं आहे हे काकांकडून कळालं। हे बरोबर नाहीये एवढं साधं वाक्य आपल्या तोंडून निघत नाही, पण काकांनी आमचे विचारच बदलून टाकले। थँक्स काका। आणि फक्त थँक्स नाही, आमच्याकडून एक छोटीशी भेट। अरे काय अतुल, या काका। अरे पण काय काय गरज काय होती रे याची एवढी सगळं? हा, उलट मलाच तुम्हा मुलांकडनं ना काहीतरी नवं करायची प्रेरणा मिळत असते नेहमी। म्हणजे मला सतत वाटत होता हे नाटक व्हावं, आणि ते झालं तुमच्यामुळे झालं, सगळ्यांमुळे। आणि अरे काय वासू, इतक्या झटक्यात विषय निवडलास काय, स्क्रिप्ट काय लिहून आणलंस, कमाल केलीस तू, कमाल आहे तुझी। म्हणजे मला मनापासून वाटतं की मला वासूकडनंच खूप शिकायला मिळालंय। आणि बरं का,
इथून पुढे तुम्हा मुलांना काही वेगळं करायची इच्छा असेल ना तर नक्की मला बोलवा, मी नक्की येईन. चालू दे. आपण सगळे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी भरभरून दाद दिली त्याबद्दल मनापासून आम्हा सर्वांकडून तुम्हा सगळ्यांचे आभार.